नमस्कार, मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि सकाळचा टायमिंग आहे. सकाळचं म्हणजे तरी 11:30 झाले आणि आले वरती. गोंदके वहिनीने दिलेली आहे कोरपड. तर अजून रोपं कुठली आहेत बघायचे आणि ती लावायची आहेत. इकडे कुंडीत मी लावलेली ती पण आलेली आहे. आणि मेन मला बघायचं आहे ते लिंबू किती पिकलेत आणि खाली पडलेत, कारण खूप दिवस झाले वरती आलेली नाही, त्यामुळे लिंबू खाली पडलेले काही कळालेलं नाही. तर बघा, आत्ता एक लिंबू मिळाला पडलेला आणि हा एक आता झाडाचा काढला आणि इकडेच पडला खाली. असे हे लिंबू खाली पडलेले असतात. आणि मी गेलेले काल बाजारात, तर बाजारात लिंबू विचारले तर 20 रुपयाला 2 लिंबू होते बघा. आणि ह्या वेळेला मग पाऊस चालू झाल्यापासून म्हणजे मे महिन्यापासून मला झाडाचे लिंबू मिळत आहेत आमच्या, म्हणजे एकही लिंबू विकत आणलेला नाही आहे. तर लिंबू सीझन आता महाग झालेला आहे आणि त्याच वेळेला आमच्या झाडाला भरपूरसे लिंबू धरले, त्यामुळे भारी वाटलं. उत्पन्न पण झालं आणि उपयोगाला पण आली लिंबू योग्य महाग असताना. तर असं थोडीशी डोकं चालवलं मी. बकेट आमचं ते कपडे, माझं ते कपडे मोठी कपडे धुवायचं बकेट होतं, ते फुटलं. खूप दिवसाचं होतं ते. मग आता म्हटलं काय करूया, त्याच्यात मोठं झाड चांगलं येईल कुठलं तरी, म्हणून मग उपयोगाला येणार असं म्हणून लिंबूचं झाड लावलं त्याच्यात. आणि लिंबूचं झाड लावल्यापासून उत्पन्न मिळतं आहे मला. तर असं होतं. एखादं जरी आपल्या घराभोवती जरी झाड लावलं कुठलंही, तर ते आपले पैसे वसूल होतात आणि उत्पन्न मिळतं. आणि घरचं ते मिळाल्यामुळे आनंद मिळतो, तो एक वेगळाच असतो. आणि पैसे बचत झाली ती झाली, तो एक आनंद आहे. आणि आपल्या घरचे झाडाचे लिंबू मिळाले, हा एक आनंद आहे मला. त्यामुळे मस्त वाटतं, म्हणून मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे. मग शेतकऱ्यांना किती आनंद होत असेल तो वेगळाच आहे त्यांचा. पण भरपूर शेतीत कष्ट पण करायला लागते. तर आले वरती, तुम्हाला गार्डन दाखवते आमची. गरम होते, खूप ऊन पडलं आहे. तर इकडे बघा मिरच्या पण लागलेल्या झाडाला, आणि मिरच्या पण लागल्या बघा भरपूरशा. खूप दिवसांनी आले वरती, तर बारीक बारीक अशा सगळ्या मिरच्या खूप लागलेत. आणि इकडे पाऊस लागत नाही, त्यामुळे आता मला पाणी घालायला लागणार आहे झाडाला. हे बघा, हे झाड असं मिरच्या लागलेत आणि सुकलं आहे थोडं थोडं, म्हणजे ह्याला पाणी घालायची गरज आहे. तर आता मी काय करते, झाडांना पाणी घालते आणि गोकर्णाची फुलं पण दाखवते किती लागली ती. हे असं टेरेसवर आलं की काहीतरी मजा अशी असते चाललेली माझी. अचानक असं हे झाड दिसते, फळ हे फळ आलेलं असतं. बघा गोकर्णाचा वेल आहे. आणि त्याला मी खाली सोडून दिलं आहे मुद्दाम, कारण मग कसं इकडे कुठेही पसरत राहतो, त्यापेक्षा कसं खाली त्याची फुलं दिसत आहेत, चांगली येत आहेत. हे बघा, आणि ह्याला पसरायला पण जागा आहे इथे, म्हणून मग हा वरती सोडून दिलेला आहे. तर असं माझं चाललेलं आहे शूटिंग. ही आमची गार्डन. आणि काय करते आता, त्या झाडांना पाणी घालायला आलेलं आहे बघा. मध्येच नाही आलं तर लक्ष जात नाही, आणि झाडांना पाणी पण पाहिजे असतं. तर आता हे सगळं झाडांना पाणी घालणार आणि मग खाली जाणार. चला तर मग बाय बाय.